बातमी आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या निषेध आंदोलनाची। पिंपरी चिंचवड शहराच्या डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी लेट फी भरल्याने त्यांच्याकडून 1.5 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। तसेच या लेट फीच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य व विद्यार्थी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू, असे आंदोलनकर्ते म्हणाले। हे निषेध आंदोलन गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी आयुर्वेद कॉलेजच्या मुख्य गेट समोर करण्यात आले। काय होते आंदोलनकर्त्यांचे म्हणणे व मागण्या पाहूयात। आता आहोत पिंपरीतील डी.वाय. पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जे आहे ते या कॉलेज प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे। नेमका काय विषय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। दादा, काय सांगशील नेमकं कशाबद्दल हे आंदोलन? डी.वाय. पाटीलमध्ये आयुर्वेदिक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे समस्या आणली होती। त्यामध्ये BMSCच्या विद्यार्थ्यांनी UG आणि PGच्या विद्यार्थ्यांनी लेट फीज भरली होती। त्या लेट फीजवर कॉलेज प्रशासनाने अवाढव्य असा दंड आकारला आहे। जवळपास लाखो रुपयांमध्ये विद्यार्थ्यांकडनं हे वसुलीचं दंड आकारण्यात येत आहे। एका विद्यार्थ्यांची फी बघायला गेली तर 4 ते 5 लाख रुपये विद्यार्थ्यांची फी आहे। टोटल फीवर 18% याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून लेट फीच्या नावाखाली दंड आकारण्यात येतोय। तब्बल एका विद्यार्थ्यांकडून जवळपास 1,20,000 रुपये असे दंड आकारण्यात येतोय। आणि काही विद्यार्थ्यांनी जर दंड भरला नाही तर त्यांचे असाइनमेंट त्यांच्याकडून घेतलं जात नाही, त्यांचं शैक्षणिक नुकसान करण्यात येते। या संदर्भात आम्ही प्राचार्यांना 18 तारखेला निवेदन देण्यात आलं होतं। सरांना 1 आठवड्याचा अवधी दिला होता। सर, तुम्ही काय ते मार्ग काढा आणि विद्यार्थ्यांची समस्या सोडवलं पाहिजे। 1 आठवड्यांनी आम्ही सरांना भेटलं तरी सरांनी आम्हाला रिस्पॉन्स केला नाही। मॅनेजमेंटनं आम्हाला भेटण्यास नकार दिला, टाळवाटाळवीची उत्तरं गेले। तरी आम्ही जवळपास आता निवेदन देऊन 15 दिवस झाले आणि आज आम्ही आंदोलनाचं पाऊल उचललेलं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे आंदोलन करतोय। आमचं शिष्टमंडळ आज या मॅनेजमेंटला भेटायला गेलेले, तर जर आम्हाला लवकरात लवकर विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही आंदोलन चालू ठेवू। जोपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी राहत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। साधारण कधीचा हा प्रकरण आहे आणि असे किती विद्यार्थी आहे ज्यांच्याकडून लेट फीच्या माध्यमातून पैसे घेण्यात आले? जवळपास भरपूर विद्यार्थी आहेत, पण कसे या कॉलेज प्रशासनाने त्यांना भरपूर टॉर्चर केलेले आहे, त्यामुळे ते समोर होत नाहीत। जर कॉलेज प्रशासनाने आम्हाला ग्वाही दिली त्या विद्यार्थ्यांचं आम्ही कोणतंही शैक्षणिक नुकसान करू देणार नाही, तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही समोर आणू आणि कॉलेज प्रशासनावर त्यांची गोष्ट करून देऊ। समोरासमोर आम्ही त्यांची भेट घडवून आणू। जे तुमचा शिष्टमंडळ जे आहे त्या कॉलेजच्या मुख्य प्रशासनाकडे भेटायला गेले, नेमकं काय तोडगा निघणार आहे आणि यावर काय त्यांची मागणी? आमचं तोडगा काही नाही सर, आम्हाला ज्या विद्यार्थ्यांचं दंड ज्यांनी कॉलेज प्रशासनाने घेतले आणि ते वापस द्यावं त्या विद्यार्थ्यांना, आणि बाकीच्या विद्यार्थ्यांकडून 1ही रुपया दंड आकारण्यात येऊ नये व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी सवलत देण्यात यावी। कॉलेज प्रशासनाची सध्या भूमिका काय आणि जो विद्यार्थ्यांकडनं दंड आकारण्यात आला तर यावर कॉलेजचं पुढचं पाऊल काय असणार? सर, आता आमचं शिष्टमंडळ बाहेर आल्यावर कळेल आम्हाला सर काय निवेदन आहे, पण आमची मागणी हेच असणार आहे की कुठल्याही विद्यार्थ्याला त्रास कॉलेज प्रशासनाने देऊ नये। लेट फीच्या नावाखाली जो दंड आकारण्यात येतोय त्यामुळे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्याचं होता कामा नये सर। विद्यार्थ्यांवर बळजबरी आणण्यात येते, प्रॅक्टिकलला बसू दिलं जात नाही, त्यांचे असाइनमेंट सबमिशन करून दिलं जात नाही। आमचा असा विषय आहे की UGCमध्ये लिहिलेलं आहे, जर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर फी भरली नाही त्यांचं शैक्षणिक नुकसान तुम्ही करू शकत नाही, आणि जर तुम्ही जर हे दंड आकारते तर हे एकदम चुकीचं आहे। हे दंड पण आकारण्यात येऊ नये। काही विद्यार्थ्यांनी दंड कॉलेजच्या प्रशासनाच्या प्रेशरमुळे येऊन भरलेले आहे, त्या विद्यार्थ्यांचा पण दंड वापस देण्यात यावा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण फुकटचा दंड आकारण्यात येऊ नये। ताई, काय सांगशील? अतिशय गंभीर आरोप जे आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडनं करण्यात आला आहे। जवळपास म्हणण्यात येत आहे की 1.5 लाख रुपयाचं जे लेट फीचा दंड विद्यार्थ्यांकडनं वसूलण्यात आलं। तुम्ही आंदोलन करताय, काय सांगाल? पहली बात तो जो फीस हम लोग नहीं दे पा रहे हैं तो कोई ना कोई रीज़न रहेगा स्टूडेंट्स का, कोई ना कोई मोस्टली मजबूरी रहेगी जिसकी वजह से हम फीस नहीं दे पा रहे, स्टूडेंट्स फीस नहीं दे पा रहे। तो उनसे बात करने के बजाय उनको टॉर्चर करना ये सबसे गलत बात है। अलग अलग स्टेट से बच्चे आते हैं, अलग अलग कम्युनिटी, अलग अलग बैकग्राउंड से बच्चे आते हैं, तो उनको सपोर्ट करना ये कॉलेज की जिम्मेदारी है और उनको कंपैटिबल फील करवाना ये कॉलेज की जिम्मेदारी है, ना कि 1.5-2 लाख का लेट फीस पेनल्टी जो है वो बच्चों को डिसिप्लिन सिखाने के लिए होनी चाहिए, ना कि खुद के पॉकेट भरने के लिए होनी चाहिए। ऐसा हमें लगता है। ऐसा बोला जा रहा है कि जो लेट फी है फीस के 18% ली जा रही है, क्या ये बात सच है? हाँ जी, बिल्कुल सच है। बहुत सारी कंप्लेंट्स हमारे पास में इसी रिलेटेड आई है, और जब स्टूडेंट्स ने फैकल्टीज़ से बात करने का ट्राई किया तो फैकल्टीज़ उनकी बात नहीं सुन रही है, इसलिए फिर स्टूडेंट्स हमारे पास में आए हैं।
त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 5 जणांचे शिष्टमंडळ डी.वाय. पाटील आयुर्वेद कॉलेजच्या मुख्य प्रशासनाकडे गेले असता शिष्टमंडळाला या संपूर्ण प्रकरणावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलंय. तसेच हे आश्वासन समाधानकारक नसून आम्ही आमचे आंदोलन यापुढे देखील सुरूच ठेवू असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने आपला आवाजला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. पहा नेमके काय आहे प्रकरण. दादा, काय सांगशील नेमकं जे डी.वाय. पाटील कॉलेजचे प्रशासन आहे त्यांच्याबरोबर तुमच्या शिष्टमंडळाची जी आहे मीटिंग आता नुकतीच पार पडली, काय निष्पन्न झालं? नमस्कार, मी आनंद बुसनर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री. आज दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी आम्ही DPO म्हणजे डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आर्थिक लुटीच्या विरोधात आज आम्ही आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये आज आमचं 5 लोकांचं शिष्टमंडळ या संस्था चालकांसोबत आम्ही भेट घेतली. यावेळी आम्ही जो काही फाईन अनलिगल पद्धतीने घेतला जातो आहे, जो की UGCच्या ही डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, तरीही UGCचे गाईडलाईन यांना फॉलो करावे लागतात. तर UGCच्या गाईडलाईननुसार कोणताही फाईन विद्यापीठ किंवा कॉलेज हे फाईन घेऊ शकत नाही आहेत. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी काही कारणामुळं जी फीज आहे ती कॉलेज फी न भरल्यामुळं त्यांच्यावरती आर्थिक दंड अशा पद्धतीचा लावलेला आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या जबरदस्तीने त्यांच्याकडून काही विद्यार्थ्यांकडून वसूल करून घेतलेला आहे. काही विद्यार्थ्यांचा राहिलेला आहे तर त्यांना सबमिशन आणि अशा गोष्टीसाठी अडवलं जाते. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊरावांनी शिक्षणासाठी कोणताही 1 रुपया न घेता सुद्धा शिक्षण दिलं. अशा महाराष्ट्रामध्ये अशा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये अशा घटना घडत आहेत, हे दुर्दैव आहे. या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विद्यार्थी परिषदेने आज चर्चा केल्यानंतर यांच्याकडून असं म्हणणं आलं आहे की 1 महिन्याची आम्ही मुदत देऊ आणि ज्या विद्यार्थ्यांची खरंच जेन्युइन कारणं आहेत, त्यांनी कारणं सांगूनही त्यांना फाईन लावण्यात आलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांचा फाईन माफ करू, पण त्यांची जी जेन्युइन कारणं आहेत ती आम्ही डिफाईन करू. त्यासाठी एक कमिटी आम्ही स्थापन करू आणि ते 2 दिवसात त्यांची बैठक बोलू, असं संस्था चालकांकडून आपल्याकडं आलेलं आहे. आणि हे जे काही गोष्ट ज्या विद्यार्थ्यांची कॉलेज फी भरून त्यांनी फाईन पण भरून घेतला आहे, तर अशा विद्यार्थ्यांचे सुद्धा फाईन माफ करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी जेन्युइन कारण दिले ते प्रूफ आम्ही त्यांना देऊ आणि तो फाईन त्यांचा माफ करून घेऊ. आणि आता एक याच्यामध्ये अशी घटना आहे की आम्हाला लेखी स्वरूपात द्यायला तयार नाही आहेत. जर लेखी स्वरूपात अशा वरच्या गोष्टी आम्हाला चालणार नाहीत. आम्ही पण एक 75 वर्ष पूर्ण झालेलं विद्यार्थी संघटना आहोत. आम्ही लेखी घेतल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाहीत. मागण्यावरती सकारात्मक चर्चा झालेली आहे, परंतु जोपर्यंत आम्हाला या मागण्या आमच्या लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवू. जय हिंद, जय भारत. साधारण किती दिवसामध्ये जे आहे ज्या विद्यार्थ्यांनी फाईन भरलेला आहे, पेनल्टी भरली आहे, त्यांना किती दिवसामध्ये ते परत भेटेल आणि जे तुम्हाला तोंडी आश्वासन दिलं आहे ते लेखी आश्वासन साधारण कधीपर्यंत भेटेल? ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षात 1ही रुपया भरला नाही असे विद्यार्थ्यांची बाजू मांडणं म्हणजे विद्यार्थी हिताच्या हक्कामध्ये बसत नाही आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये काही ना काही फी भरलेली आहे आणि त्यांना फाईन लावलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण त्यांना माफ करण्यासाठीच सांगितलेलं आहे आणि ते त्यांनी मान्य पण केलेलं आहे. आणि या विद्यार्थ्यांचा फाईन माफ झाल्यानंतर म्हणजे जी कमिटीत डिफाईन होईल त्याच्यानंतर मान्य झाल्यानंतर परीक्षेच्या नंतर जे UGचे स्टुडंट आहेत त्यांना परीक्षेच्या नंतर जो काय आत्ता म्हणजे कालावधी असेल 20-25 दिवसाचा, तर तो त्यांना फाईन त्यांचा जो आहे तो परत मिळेल. आणि ह्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी फीज भरली नाही आपण, तर त्या विद्यार्थ्यांना 1 महिना मुदत मिळालेली आहे. तुम्हाला सध्या आता जे आहे तोंडी आश्वासन जे आहे प्रशासनाकडनं देण्यात आले कॉलेजच्या, तुमची जी मागणी आहे की लेखी आश्वासन द्या अन्यथा आम्ही आंदोलन करून, तर पुढची रणनीती काय? लेखी जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी या प्रशासनाचा विरोध करत राहू आणि हे प्रशासन किती लुटेर आहे हे महाराष्ट्राला आम्ही दाखवू आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू. हे जोपर्यंत ही आर्थिक पिळवणूक थांबवत नाहीत तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी ठिय्या मांडून बसू. या ठिकाणी आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे आणि जर विद्यार्थी हिताचा गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही 1000 वेळा करू. त्यासाठी आम्हाला कुठलंही बंधन नाही. आम्हाला या ठिकाणी पोलिसांनी अटक जरी केली तरी आम्ही मागे हटणार नाहीत. याची रणनीती आमची पुढील रणनीती आम्ही त्या वेळेच्या भूमिकेनुसार त्या वेळेच्या परिस्थितीनुसार आम्ही ती भूमिका आमची ठरवू. तसेच आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदच्या मुख्य प्रशासनासोबत या संपूर्ण विषयाची माहिती जाणून घेण्याचे व त्यांच्याशी या प्रकरणावर बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना टाळाटाळीचे उत्तर देण्यात आले.